छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारला इशारा दिला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 1 तारखेला हुतात्मा स्मारकात वंदन करून तिथून आम्ही सर्वजण गेटवे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही जमणार आहोत. तो पुतळा उभारून किती वर्ष झाली तरी सुद्धा पुतळा मजबुतीनं उभा आहे. या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडो मारो असा कार्यक्रम आम्ही तिथे करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पत्रकार परिषद घेत मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की या सरकारचा जो कारभार चालला आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं. मालवणमध्ये ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे आता कोकणवासियांना कळलं असेल, कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीनं मोदी तिथे आले होते त्यावेळी सिंधुदुर्गाच्या साक्षीने नौदल दिन साजरा केला गेला. सर्वांना याचं अभिमान निश्चितपणे वाटलं. आपण काहीतरी गाजवतोय आणि याचं श्रेय घ्यायचं म्हणून ढिसाळ घाईघाईने जो पुतळा उभा केला गेला त्याबाबतही आता सर्व गोष्टी उघड होत आहेत. तो शिल्पकार कोण होता, ती कंपनी कोणती होती, त्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या स्मारकांच्या कामात सुद्धा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे. ते सांगतात की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार, म्हणजेच पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्येही घोटाळा काढणार. ह्याच्या कारभाराची किळस यायला लागली आहे. हा किळसपणा कारभार आहे असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.